सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब चॅनलवरून गेल्या सुमारे 5 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात, तो विषय समजून सांगत असतात. गेल्या सुमारे 42 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला श्री दत्त पुराण या विषयावर प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण पाहिले की भगवान दत्तात्रयाने कार्तिवीर्याला सांगितले की बृहस्पती व इंद्र संवाद मी तुला कथन केला आहे. यात शास्त्रांनी परस्पर विरुद्ध कोठे सांगितले आहे? ही सर्व शास्त्रे अद्वैत ब्रह्म प्रतिपादकच आहेत. यातून आपल्याला असे लक्षात येते की महाराजांनी अद्वैत सिद्धांतांचे इथे प्रतिपादन केले आहे. पुढे वेदांत सूत्रे सांगताना महाराज असे म्हणतात की मनाच्या वेगासारखी आकाशात गती, त्याचप्रमाणे निरनिराळ्या आणि मादी योग सिद्धी या साऱ्या नश्वर आहेत असे जाण. मोक्ष केवळ शाश्वत आहे. ते पुढे सांगतात की तो मोक्ष सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी वास्तव बंधाच्या अभावामुळे आहे. आत्म्याला बंधच नाही तर मोक्ष कुठून असणार? अज्ञानी लोकांच्या बोधासाठी ही बंध मोक्षाची व्यवस्था कल्पलेली आहे. जे ब्रह्म सत्य ज्ञान अनंत अरूप आहे, भ्रमानेच कार्यकारण वर्जित असलेला त्याला नामरूप कल्पिले आहे. भ्रम हा मोह मात्र असून तो अनादी आहे. त्याच्या नाशासाठी या ठिकाणी विकल्पित्व लक्षत्व संबंधाने कल्पिलेले आहे. जीव ईश जीवेश्वर भेद अविद्या चित आणि अविद्या चिद्योग या 6 अनादी आहे. ही जीव ईश कल्पना खोटी आहे. मिथ्या भ्रम सुद्धा अनर्थाला कारण आहे. त्याचा नाश करण्यासाठी योगादी आहे. वस्तू सिद्धी साठी योगाचा उपयोग नाही. आत्मवस्तू ही स्वप्रकाश कालत्रयाबाधित आहे. ती कोठेही कोणापासून अपेक्षा करत नाही. केवळ भ्रमावरच विकल्प होतो, आत्मवस्तूवर नाही. अनर्थक द्वैत हे नाही. पूर्वीही नव्हते, तसेच भविष्य काळातही नसणार. तरी हे इंद्रजालाप्रमाणे मनोमय खोटे असूनही भासते. हे सर्व विश्व एक भ्रमच आहे. या विश्वाच्या प्रसारही एक भ्रम आहे. हा भ्रम नष्ट झाला असता केवळ आत्माच उरतो. त्यामुळे भ्रमाचे निराकरण करून ज्ञान योगोपर असलेला मानव याच ठिकाणी स्वस्थ होऊन परमानंदात रमून जातो. असे गुरुचे वाक्य ऐकून अर्जुनाचा संशय नष्ट झाला. ज्ञान प्राप्त झालेला तो स्थैर्यासाठी पुन्हा दत्तात्रयाला विचारता झाला. इथे उपासना कांडातील 3ऱ्या अष्टकाचा 8वा अध्याय समाप्त होतो. 4थ्या अष्टकातील 1ल्या अध्यायात महाराज सांगतात की अग्नी रवी चंद्रादिकापेक्षाही प्रकाशमान आणि लोकचालक असलेल्या तुला मी विचारतो, असे अर्जुन म्हणतो. व मी हे ज्ञान कसे मिळवून, असे अर्जुनाने विचारले असता श्री दत्तात्रय म्हणतात, राजा ऐक, इथे आपण आता वेदांतांचे निरूपण पाहणार आहोत, असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. दत्तात्रय पुढे सांगतात की जे मुक्त अविक्रिय परब्रह्म आहे ते स्वतःच्या शक्तीमध्ये समाविष्ट झाल्याने त्याला विद्वान लोक ईश म्हणतात. तो विष्णू, तो शंकर, तो ब्रह्म, अग्नी, इंद्र, स्वराट, हरी, धाता, काल, क्रिया, कर्ण, जीवन, मृत्यू, नारायण, ऋषिकेश हे सर्व काही एकच आहे. आपण अथर्वशीलात गणपती एकच देवता आहे म्हणून तम ब्रह्मास्तम, तम विष्णुस्तम, रुद्रस्तम, अग्निस्तम, तम वायुस्तम असे म्हणतो, असे आदरणीय महाराज म्हणाले. हे वेदांताचे श्रुतिवाक्य महाराजांनी सांगितले आहे, असे पुढे ते सांगतात. वस्तू मात्र असलेले सर्व हक असलेला मीच आहे. मिथ्या भ्रमाच्या निवृत्तीसाठी माझे ब्रह्माचेच ध्यान करावे. ब्रह्माची ही नावे कल्पिलेली आहेत, ती ऐक. माया, अविद्या, परादेवी आणि अनादी, तीव्रत भ्रम, प्रधान प्रकृती, ब्रह्म, योनी आणि शक्ती ही कारणाची नावे आहेत. मोह, अभ्यास, स्तम, अज्ञान ही देखील अविद्येची कारणे आहेत. अविद्या ही 5 भागाची आहे. अविद्याच कारण असलेला महामोह द्विरूपात्मक आहे. विक्षेप आणि आवरण ही त्या 2 रूपांची नावे आहेत. त्यापैकी विक्षेप शक्तीपासून भूत भौतिक सृष्टी होते. दुसऱ्या आवरण शक्तीने ईश्वर व मुक्त यांना आवरून इतरांचे स्वरूप आवृत्त होते. जो अविद्येने आर्थ, परतंत्र, दुःखी, भ्रांत, अज्ञ झालेला तो आहे, तो जीव याहून दुसरा समष्टी रूप ईश, सर्वज्ञ मायेला ताब्यात ठेवलेला सुखरूप परमात्मा
व असत्वाचे भान नसलेल्या भक्ताच्या हृदयाला आवृत्त करणारा गुरु सुद्धा तोच आहे. ईश्वराहून गुरु वेगळा नाही याचे प्रतिपादन या ठिकाणी केलं आहे. मूर्खांनी जग नित्य मानले आहे, त्याचप्रमाणे जीव ईशाच्या भेदाने मायने ही वस्तू भेदत्रयाने तशीच भासते. या भ्रमाच्या निवृत्तीसाठी वेदांनी सृष्टीची प्रलय कल्पना केली आहे. सत्य असलेली कल्पना मूढांनाही मान्य आहे. ज्ञानाने हा भ्रम विलीन होतो. ज्ञान विद्या असे तिला म्हणतात. ही विद्या परोक्ष अपरोक्ष या दोन प्रकारची आहे. त्यातील प्रथम परोक्ष विद्या गुरुमुखातून प्राप्त होते. अमानित साधनाने ती विद्या जाणावी. नंतर महाराज या ठिकाणी प्रसिद्ध असलेला श्लोक जो गुरुचरित्रात उद्धृत केला आहे, जो मूळ श्वेतशेतेतर उपनिषदातला आहे, तो श्लोक जशाचा तसा महाराजांनी इथे उद्धृत केला आहे. ते म्हणतात, ज्याची देवावर परमभक्ती आहे, जशी देवावर तशी गुरुवर परमभक्ती आहे, त्या भक्तालाच त्या महात्म्यालाच कथन केले हे सर्व अर्थ प्रकाशित होतात. शास्त्र ज्ञान झाले असता गुरुची आवश्यकता काय अशी शंका असणाऱ्यांना महाराजांनी श्रुतिवचन सांगितले. गुरुचा अनुग्रह होतात मानवाचा विचार सुलभ होतो. विचाराने परमतत्व आपणहून प्रकाशते, जाणले जाते. माणसाची विचार करण्याची पद्धत गुरुच्या कृपेने सुलभ होते व हे ज्ञान स्वतःहून प्रगट होते. महाराज जणू म्हणतात की गुरुदर्शित मार्गेण हे आत्मज्ञान आत्मसात करावे. मग ज्ञान उद्दपते स्वयं, हे राजा योगादी सर्व कर्म मला अर्पण केलेस, त्यामुळेच हा विचार आज तुला आलेला आहे. भगवंताच्या ठिकाणी सर्व कर्म समर्पण केल्याने भगवत प्रीती उत्पन्न होते व नंतर ब्रह्मविचाराचा उदय होतो. हे योग्यच आहे. विद्याप्रसाद म्हणजे मोक्ष. लक्षणात्मक शांतीसाठी महाराज एक सूत्र इथे सांगतात की भ्रम मोह मल दूर करणारे वैराग्य तुला आले आहे, म्हणून विद्याप्रसाद तुला लवकर येईल. ही वेदांत श्रवण रूप परोक्ष विद्या जाणण्यास योग्य आहे. उपक्रमादी 6 लक्षणांनी तात्पर्याचे अवधारण करावे, निश्चय करावा. स्वामी महाराज या ठिकाणी कुठल्या पद्धतीने प्रबोधन करतात हे आपण आता पुढच्या पुष्पात बघू असे आदरणीय महाराज म्हणाले. व त्यानिमित्ताने महाराजांनी इथे ईश्वर परमात्मा आणि सद्गुरू यांना एकाच भूमिकेतून ठेवले आहे असे सांगून आदरणीय महाराजांनी आपल्या अतिशय सुंदर अशा प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी महाराजांना विनंती करतो की त्यांना आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. नमस्कार. अनुसूयार्त्री संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. विद्याज्ञेया परोक्षेयं वेदांत श्रवणात्मिका. म्हणजे स्वामी महाराज असं म्हणतात की भगवान दत्तात्रेय हे सहस्रार्जुनाला ज्या विद्येचं वर्णन करतात आहे, ही विद्या ही कशी आहे तर ही वेदांत श्रवण रूप अशी परोक्ष विद्या. विद्या ज्ञेया परोक्षेयम, परोक्ष अशी, आणि वेदांत श्रवणात्मिका जे वेदांत श्रवण करण्या योग्य अशी, जाणण्यास ज्ञेया म्हणजे जाणण्याकरता योग्य अशी आहे. आणि ही कशी जाणावी किंवा हिचं आपण म्हणावं एक प्रकारे हिचं लक्षणात्मक पद्धतीने कसं अवगाहन करावं, परीक्षण कसं करावं तर उपक्रमादिभी लिंगे तात्पर्य अवधारणम. म्हणजे उपक्रमादी 6 लक्षण जे षडलक्षण असं म्हणतात त्या पद्धतीने याचं आपण विवेचन करून मग त्याचं तात्पर्य काय आहे या विद्येचं ते ग्रहण करावं. पुढे महाराज म्हणतात तदेव श्रवणं तत्तु हरे संशय भावनाम
असत्वा वर्णम च अपि वस्तस्थिती तदेक्षते. म्हणजे ही जी विद्या आहे त्याचं श्रवण करावं. ते श्रवण काय करतं तर संशय भावनेला दूर करील. तर तो हरेत संशय भावना. आणि त्याप्रमाणे माणसाच्या वृत्तीवरती, मनावर, बुद्धीवर जे असत्व आवरणच्या अपि, असत्वाचं जे आवरण असतं ते सुद्धा त्याने दूर होईल. आणि वस्तस्थिती तदे क्षते. त्यामुळे साधक वस्तू ब्रह्म आहे असं त्या साधकाच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश होईल. म्हणजे जे मूळ ब्रह्मवस्तू जी आहे त्याचं त्याला ज्ञान होईल. मननम कार्यमस्य इदम माश्वसंभावनाहरम वशीकाराख्य वैराग्यम युक्तस्य इदम सुखावहम. म्हणजे हे जे आपण श्रवण केलेलं आहे ज्ञान, ते मनन करावं. कारण मनन केल्याने हे असंभावना वगैरे जे दोष असतात ते दूर त्याने होतात. मग त्यानंतर पतंजल योगशास्त्रात सांगितलेला वशीकाराख्य वैराग्य युक्तस्येद, म्हणजे योगशास्त्रात जो वशीकार नावाचा वैराग्याने युक्त असलेलं असं जे मनन आहे ते साधकाला सुखावं असं होतं. आत्मेव नेह नानास्ती मोहितस्य जगत जगत इदम भाती नान्यस्य मिथ्येदम स्वप्नो निद्रागमे यथा. आता महाराज हळूहळू वेदांताची काही काही सिद्धांत सूत्र रूपाने आपल्या समोर सांगतात. ते म्हणतात आत्मेव नेह नानास्ती. जे आत्मा एकच. या ठिकाणी आत्मे हे वेगवेगळे आहे असं नाही. आत्मेव नेह नानास्ती, ते काही वेगवेगळे नाही आहे. त्यामुळे याचा अर्थ आत्म्याला नानात्व म्हणजे खूप वेगवेगळेपणा, संख्या वगैरे अशी नाही आहे. मोहितस्य जगत इदम, म्हणजे मायेनं मोहित झालेल्याला हे जग भासमान होतं. आणि भाती नान्यस्य मिथ्येदम, ते जो मोहित झाला आहे मायेने त्यालाच हे जगत असं भासमान होतं. ज्याला आत्मज्ञान झाले, दुसऱ्या म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालंय त्याला हे असं भासमान होत नाही. म्हणून या ठिकाणी जसं काही महाराजांनी सांगायचंय की त्याला असं वाटतंय की वेगवेगळे आत्मे आहेत. प्रत्यक्षात तसं नाहीच आहे, आत्मा एकच आहे. म्हणजे ते एक जे मूळ आहे ते आत्मतत्व आहे. मग ते सांगतात की स्वप्नो निद्रागमे यथा, म्हणजे जसं स्वप्नामध्ये आपल्याला वेगळं जग दिसतं, पण झोप झाल्यानंतर त्या स्वप्नातून जागृत झाल्यानंतर जसं आपल्याला ते जे स्वप्नात दिसणारं जग किंवा काय जे काही आपल्याला दृश्य असेल ते मिथ्या होतं असं आपल्या लक्षात येतं. त्याप्रमाणे हे जग सुद्धा मिथ्या आहे. स्वप्नो निद्रागमे यथा. मग महाराज पुढे सांगतात विषयान ध्यायता जन्मनोरथ परंपरा असत्येव सदा भाती नाना विषय गोचरा परात परमात्मे ऐक एवाहम वस्तु मात्रश्चिदात्मकम मयि मिथ्या विभागोयम दृश्यते अनाद्य विद्यया. म्हणजे विषयांचं ध्यान करणाराला विषयान ध्यायता, एखादा माणूस जेव्हा विषयांचं ध्यान करतो त्याला ज्याप्रमाणे यद्वन मनोरथम परंपरा, त्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांनी दिसणारी, वेगवेगळ्या स्वरूपात दिसणारी
अशी मनोरथांची मनातल्या मनात एक खोटीच अशी परंपरा, म्हणजे साखळी जणू आपण म्हणावं, ती खोटी असून त्याला खऱ्यासारखीच भासते. यत मनोरथ परंपरा, त्याप्रमाणे असत्येव सदा भाती नाना विषय गोचरा. आणि त्या पद्धतीने असत्य सुद्धा असं जे काही असे वेगवेगळे विषय आहेत ते सुद्धा त्याला जसे भासतात. पण परमात्मिक एवा अहम, परमात्मा म्हणून जो कोणी आहे तो एकच मी आहे. म्हणजे जी परमात्मा वस्तू म्हणून जी काय आहे, जी काय आत्मतत्व म्हणून जे काय, ब्रह्म म्हणून जे काय आहे, ते मीच आहे, एकच आहे. आणि एवा एवाम अहम वस्तू, एवा अहम वस्तू मात्र, म्हणजे वस्तू मात्र ती एकमेव एकच आहे. चिदात्मकम, म्हणजे एकच मी. ती वस्तू कशी आहे? चिदात्मक आहे, म्हणजे चैतन्य युक्त आहे, चित शक्तीने युक्त अशी आहे. चिदात्मकम म्हणून त्यांनी त्या आत्मतत्व म्हणून जे काही आहे, जी वस्तू आहे, ब्रह्म आहे, त्याला चिदात्मक असं शब्द म्हटलं आहे. पुढे म्हणतात मयी मिथ्या विभागोयम, माझ्या ठिकाणी हा जो मिथ्या प्रकार आहे, मी वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे, वेगवेगळ्या स्वरूपात दिसतो, वेगवेगळ्या स्वरूपात विचारण करतो, हा जो आहे हा अनादि अविद्येनं आहे. मिथ्या विभागोयम दृश्यते अनाद्य अविद्यया. हा खरा म्हणजे अविद्येने आहे आणि अनादि, आधीपासून लोक असं म्हणतात. असं कोण म्हणतो? असं साधक समजतो, ज्याला खरं ज्ञान प्राप्त झाले आहे, जो वेदांत श्रवण आणि मनन चिंतन करतो तो. मग पुढे दत्त महाराज म्हणतात भ्रमो मोहो महामाया प्रधानम प्रकृतिर्मनाः अज्ञानम शक्तिरव्यक्तम गुणसाम्य इतिरिता. म्हणजे भ्रम, मोह, महामाया, प्रधान, प्रकृती, मन, अज्ञान, शक्ती, अव्यक्तम, गुणसाम्य, हे जे त्यांनी या एका श्लोकात सांगितलंय. भ्रमो मोहो महामाया प्रधानम प्रकृतिर्मनाः अज्ञानम शक्तिर अव्यक्तम गुणसाम्यम. चतुर्थ अष्टकातला पहिल्या अध्यायातला हा 25वा श्लोक आहे. याच्यात विशेष काय आहे? हे जे सगळे काही सांगितलं आहे ते महाराज म्हणतात भ्रमो मोहो महामाया प्रधानम प्रकृतिर्मनाः अज्ञानम शक्तिरव्यक्तम गुणसाम्यम इति रीताः. म्हणजे काय? हे सगळंच मिथ्या आहे. मग यातलं विशेष म्हणजे काय? या श्लोकाचा विशेष काय आहे? तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रधान म्हणजे काही वेळेस जेव्हा सांख्य योग आहे त्याच्यात प्रधान असं म्हटलं आहे जगाच्या निर्मितीला कारण. प्रकृती असं कारण काही ठिकाणी म्हटलं आहे. त्यांनी असं म्हणते की मनाची उत्पत्ती आहे, मनापासून उत्पन्न झालंय. काही लोकांनी सांगितलं की महामाया आहे देवीची, त्याच्यातून जगत उत्पन्न झालेलं आहे. मग काही लोकांनी सांगितलं की अव्यक्त अशी जी शक्ती आहे त्याच्यातून हे जग निर्माण झालं आहे. म्हणजे मूळ जे काहीतरी आहे हे सगळं काय? हे सगळं द्वैत आहे, द्वैतात्मक आहे. पण या ठिकाणी मूळ तत्व जे महाराजांनी सांगायचे की मूळ तत्व जे आहे ते वेगळंच आहे. हे बाकी या सगळ्या गोष्टी आहेत या जणू काही द्वैत रूप अशा भ्रामक आहेत, भ्रम निर्माण करणारे आहेत, मिथ्या आहेत. म्हणजे जगत सत्यम ब्रह्म सत्यम जगन मिथ्या.
एका सूत्रात शंकराचार्यांनी सांगितलं, ब्रह्म हेच खरं सत आहे किंवा एकम सत, जे एकच मूळ सत आहे. विप्रा बहुधा वदंती, ज्ञानी लोक वेगवेगळ्या नावाने ते जे सत आहे त्याला कोणी ब्रह्म म्हणतं, कोणी तत्व म्हणतं, कोणी आत्मतत्व म्हणतो, कोणी परमेश्वर म्हणतो. पण काय आहे, एकम सत, ते जे मूळ सत आहे एकच आहे. या ठिकाणी दत्त महाराज म्हटले की ते सत जे काही आहे, ब्रह्म जे काही वस्तू आहे ते मीच आहे, आणि माझ्याशिवाय हे जे काही दिसतं आहे ते सगळं काय आहे, तर मिथ्यामती, मनातनी सगळं निर्माण केलेलं असं भ्रामक असं मिथ्या आहे. सैव मिथ्यामतिर्यस्या इदं भातं चराचरम एवं विचार श्रवणानुसारी मननं तु तत्. जिच्यामुळे हे सारं चराचर भासतं, ती जी बुद्धी आहे, सैव मिथ्यामती यस्या इदं भातं चराचरम, म्हणजे हे संपूर्ण चराचर आपल्याला जणू काही प्रत्यक्ष आहे असं भासमान ज्यामुळे होतं, ती जी मुळात बुद्धी आहे, ती बुद्धीच मुळात भ्रमित करणारी मिथ्या बुद्धी आहे. मिथ्यामतीर हा या ठिकाणी महाराजांनी शब्द वापरला. असं जर जेव्हा साधक किंवा ज्ञानी चिंतन करतो, एवं विचार श्रवणानु अनुसारी मननम तु तत्, अशा प्रकारचं जे ते मनन आहे ते श्रवणानुसारी म्हणजे वेदांतानुसारी आहे. तु तत् म्हणजे ते जे ज्ञान आहे त्याच्या अनुसार वेदांताप्रमाणे आहे. आता पुढे ते असं म्हणतात, सच्चिदानंद लक्ष्म अपि परात्मा मायया आवृताः निजं स्वरूपं विस्मृत्यं जयेदं दृश्यते जगत. म्हणजे स्वतः सच्चिदानंद लक्षम, ज्याचं स्वतःचं लक्षणच सच्चित आनंद, सच्चित आनंदमय असं ज्याचं स्वरूप आहे, तो कोण आहे, तो परमात्मा आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम अहमेक सत्यम चिदानंद रूपम अहमेक सत्यम चिदानंद रूपम अहमेक नित्यम, असा जो परमात्मा स्वरूप आहे, परमात्मा आहे, तो काय आहे, हा सुद्धा म्हणजे सच्चित आनंद असा स्वरूप जो, अशी जी लक्षणं सांगितली आहे, हा जो परमात्मा आहे, अपि परात्मा म्हणजे परमात्मा, तो सुद्धा मायया आवृता, मायेनं आवृत्त आहे. म्हणून तो मायेने आवृत्त असल्यामुळे निजस्वरूपम विस्मृत्या, स्वतःच जणू काही स्वरूप विसरून, ज्यामुळे ज्या स्मृतीमुळे जयेदम दृश्यते जगत, जिच्यामुळे हे जग द्वैत स्वरूपात दिसतं. का, तर हा परमात्मा स्वरूप माणसाच्या देहात असून सुद्धा जणू काही तो सुद्धा आपलं स्वतःचं स्वरूप विस्मृत असल्यामुळे माणसाला हा विस्मृती भ्रम होतो. अशा पद्धतीने महाराजांनी या ठिकाणी द्वैताचं जणू काही खंडन केलं आणि अद्वैताचं महाराज प्रतिपादन करतात आहे. पुढे महाराज म्हणतात, महास्ततो अहम तस्मात् तन्मात्राणि ततक्रमात् भूतेंद्रियस्वराणांच सर्गस्त्या आत्मा अहम क्रमात्. म्हणजे ज्ञान क्रियात्मा महान, महास्ततो अहम, त्यापासून अहम म्हणजे अहंकार, म्हणजे जे काही महत्त्व म्हणून जे काही सत असेल, किंवा ज्ञान आणि क्रिया,
या दोन्हीचं मूळ असलेलं जे काही आत्मतत्व असेल, म्हणून त्याला असं म्हटलंय की महास्ततो अहम, तो जो काही मूळ तत्व आहे त्याला महान असं म्हटलंय. ते अहम, त्यापासून अहंकार, अहम म्हणजे त्यापासून अहंकार, तस्मात तन्मात्राने, त्यापासून त्याच्या विविध कर्माप्रमाणे तन्मात्रा आणि त्याच्यापासून प्राणेंद्रियांची सृष्टी होते. भूतेंद्रिय स्वराणांच सर्गस्त्रियात्मा अहम क्रमात, क्रमानुसार प्राणेंद्रियांची सृष्टी होते. क्रमानुसार म्हणजे सर्ग सर्ग जे होतात त्या सर्गामध्ये आपण म्हटलं की इंद्रिय सर्ग, मग भूत सर्ग, महत सर्ग. म्हणजे आपण जसा पाश्चात्य देशांचा जो सिद्धांत आहे, डार्विन वगैरे, असं की अमिबापासून थेट माणसापर्यंत, भूतमात्रापर्यंत कशी सृष्टी उत्पन्न झाली. मग आपल्याकडे वेदांताने म्हटलं आहे की सृष्टी काही अशी होत नाही, कारण याच्यामध्ये भेद आहे. पण एक मात्र त्यांनी सांगितलं आहे की शास्त्रानुसारी जी सृष्टीची उत्पत्ती आहे, त्यांनी असं म्हटलंय की हे जे अवकाश आहे, या अवकाशातून जे तत्व आहे, मूळ तत्व, त्याच्यापासून काय निर्माण झालं तर आकाश. या आकाशातून वायू निर्माण झाला, वायूपासून अग्नी झाला, अग्न्यापासून जल झालं, जलापासून पृथ्वी झाली, आणि पृथ्वीपासून त्या पृथ्वीमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या औषधी, म्हणजे आपण ज्याला सध्याच्या काळात असं म्हणतो की गॅसेस वगैरे अशी ज्या पद्धतीचे उत्पन्न होतात, आणि त्याच्यामधून मग जशी प्राणी उत्पन्न होतात, सृष्टी, अमेबा वगैरे अशी, एक पेशी वगैरे अशी, आणि त्याचा पुढे विस्तार झाला सर्ग, प्रतिसर्गाचा वगैरे, हा सगळा त्यापासून माणूस तयार झाला. तर ज्याचा सुद्धा आपल्याकडे सूक्ष्म पद्धतीने विचार केला आहे, त्याचा एक सूत्र असेल की संक्षिप्तपणे सांगायचं म्हटलं तर आकाशात वायू, वायू अग्नी, अग्न्यात आपाहा, अद्या पृथ्वी, पृथ्व्यात औषधी, औषधी उभ अन्नात, अन्नात पुरुषाहा. जे आकाशापासून पुरुषापर्यंत एका सूत्रामध्ये अशा पद्धतीने उपनिषदांनी, वेदांतांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी महाराज हीच पद्धत वर्णन करतात, अगदी संक्षिप्त, म्हणून त्यांनी सर्गाचं असं वर्णन सांगितलं. पण मुळामध्ये महाराजांना या ठिकाणी वेदांत सांगायचं आहे. त्यांना काही उत्क्रांतीवादाबद्दल त्यांना चर्चा करायची नाही. म्हणून ते म्हणतात, न यत्र नियमो राजन सत्ते मानस भ्रमे कदाचित द्युग उपसृष्टी ही क्रमसृष्टी कदाचन. म्हणजे राजा, मानस भ्रम असत्य असताना न यत्र नियमो, असा काही तसा नियम नाही. का? कारण कदाचित सृष्टी एकदमही होते तर केव्हा क्रमाने होते. हे का महाराज सांगतात, तर वेदांतात सुद्धा, उपनिषदामध्ये क्रांतिवाद जो आहे त्याच्यामध्ये ही सृष्टी क्रमाक्रमाने झाली की एकदम झाली, अशा वेगवेगळ्या लोकांमध्ये, विचारामध्ये, लोकांमध्ये चर्चा असते. विद्वान लोक दोन्ही पद्धतीने असे विषय मांडणारे असतात. म्हणून महाराज सांगतात की ही जी सृष्टी आहे ती एकदम झाली काय, पाश्चात्य काय धार्मिक जी कल्पना आहे तशी, की क्रमाक्रमाने झाली. हा सुद्धा असा उपनिषदाचा विषय आहे. कारण अनेक ग्रंथकार वेगळ्या पद्धतीने सांगतात. तर महाराज म्हणतात की हा इथे मी त्याबद्दल काही भाष्य करत नाही, पण त्यांनी एका शब्दात सांगितलं, कदाचित उद्योगत सृष्टी, द्युगतपत सृष्टी, क्रमसृष्टी कदाचन. कदाचित एकदमही होते, कदाचित क्रमाने होते. कारण याच्यामध्ये विसंवाद आहे.
त्यात आणखीन पुढे विसंवादात काय आहे, कुठे आकाशादी सृष्टी आहे, कुठे लोकसृष्टी आहे, कुठे प्राणादी सृष्टी आहे. पण याच्यात जो जरी विसंवाद असला तरी मूळ तत्व जे आहे त्याला याने काही बाध येत नाही. तर देहा सुरासुर नर तिष्ठिरश्चा भौतिका इमे स्थूले स्थूलानि सूक्ष्मैश्च सूक्ष्माण्येव इवं भवोद्भवा. म्हणजे देहा सूर असुर मानव प्राणी यांचे जे देह आहेत हे भौतिका इमे, या ठिकाणी भौतिक आहे, आणि स्थूलापासून स्थूल आणि सूक्ष्मापासून सूक्ष्म अशी साधारणपणे आपल्याला ही संसाराची उत्पत्ती दिसून येते. साधारणपणे आपल्याला जी दिसते ती स्थूले स्थूलानि सूक्ष्मेश्च सूक्ष्माण्य एवं भवोद्भवा. माणसाला मनुष्य जन्म पुत्रप्राप्ती होते, जनावरांना जनावर होतं, आणि आकाशामध्ये जर काही आणखीन सूक्ष्म असं काही व्हायचं असेल, बॅक्टेरिया वगैरे, तर ते सूक्ष्मातून सूक्ष्माची निर्मिती होते. हेच प्रत्यक्ष भासमान दिसणार आहे. पण या ठिकाणी महाराजांनी असा मुद्दाम एक उल्लेख केला, मग ते म्हणतात उपक्रमो यमाख्यात उपसंहार उच्यते भूतेषु भौतिकानीय क्रमाद्योगी विलापयेत. म्हणजे हा आता महाराज म्हणतो हा एक उपक्रम सांगितला, आणि आता सृष्टीचा उपसंहार हा व्युत्क्रम असे मी तुम्हाला सांगतो. काय तर उपसंहार हा जो आहे, येथे काय भूतेषु भौतिकानीय क्रमाद्योगी विलापये. म्हणजे इथे भूतांच्या ठिकाणी जी भौतिक गोष्टी आहे हा योगी क्रमानं लय करत जातो. जशी सृष्टीची उत्क्रांत झाली म्हणून ही उपक्रम सांगितला की या पद्धतीने ही सृष्टी निर्माण झाली. पण योगी काय करतो, हा योगी जणू काही स्वतःच्या देहासकट देहापासून मूळ तत्वापर्यंत हा उपसंहार म्हणजे शेवट कसा करावा असं जणू काही लय करत जातो, असं आता महाराज या ठिकाणी सांगतात. म्हणून त्याला उपसंहार असं त्यांनी म्हटलं आहे. आणि हा लय कसा होतो ते असं म्हणतात, पृथ्वी जले, मग जले जलम वन्हव, वन्हीर वायो सखे च खम. म्हणजे आधी आपण उपक्रम जेव्हा बघितला तेव्हा असं म्हटलं की खम म्हणजे आकाश, खम आकाशात वायू, आकाशापासून वायू, वायात अग्नी, अग्नी म्हणजे वन्ही, मग वायवात अग्नी, अग्नो आपा, आप म्हणजे जल, आणि जलापासून पृथ्वी. असा आपण आधी उपक्रम बघितला होता, आधी सांगितला. आता उपसंहारात काय होतं, पृथ्वी जले जलम, पृथ्वी पाण्यात, पाणी अग्नीत, अग्नी वायूत, वायू आकाशात, आणि खेच खम, खम म्हणजे आकाश. बघ आकाश कशात होतो, अहमी प्राणगोदेशा, म्हणजे आकाशे अहंकारा, अहमी, आणि प्राण गोदेवा मनश्चापी स्वकारणे, आणि प्राण इंद्रिय मन हे जे कारणभूत आपल्याला जे नित्य दैनिक व्यवहारात असतात हे त्याच्या त्या पद्धतीने लय होत जातात. अहंकारो अपि महती सो अव्यक्ते तच्च निष्कले स एषा अहम परात्मिक शुद्धो मुक्त उपाधिता. म्हणजे अहंकार सुद्धा, अहंकारो अपि सुद्धा, महती सो अव्यक्ते, अव्यक्त
आणि निष्कल स्वव्यक्ते त्वच निष्कले, निष्कल अशा महत्त्वात तो विलीन होतो, त्याला महत विलीन होतो म्हणजे लय पावतो. आणि ते जे महत्त्व आहे, स एवा स एषा अहम, ते जे महत्त्व आहे, परात्मा ऐक, परात्मिक म्हणजे तो परात्मा शुद्ध मुक्त, तो शुद्ध मुक्त जो आहे, जो उपाधी त्याला दिली गेली आहे, निरुपाधिक मुक्त उपाधित म्हणजे निरुपाधिक, त्याला काही त्याला नाव सांगता येत नाही, काय म्हणता येत नाही. तो कोण आहे? स ईशा अहम, तो जो आहे तो मी आहे. म्हणजे ते जे काय मूळ महत्त्व आहे, जो या संपूर्ण शेवटी ज्यात लय होतो, तो मी आहे. जे आपण असं बघितलं की या ठिकाणी भगवान दत्तात्रय सांगतात की माझ्यापासूनच सगळी निर्मिती होती आहे. याला त्यांनी जेव्हा असं म्हटलं की उपक्रम उत्क्रांती जगाची, आणि ही शेवटी उपसंहार पद्धतीने एकाच लय करता, शेवटी महत् म्हणजे माझ्यातच हे सगळं जणू काही सगळं लय होतो, तो मीच आहे असं भगवान एका स्वात्मे वशिष्यते तस्मानास्तत्परम किंचिदात आत्मैवायम यथा तथा. अशा प्रकारचा निधिध्यासानं एकमात्र स्व आत्माच उरतो. आणि त्या स्व आत्म्याच्या शिवाय तो जो मूळ आत्मा आहे परम, त्याच्याशिवाय तस्मान नास्त्य परम म्हणजे तस्मान न अस्ति परम, त्याच्याशिवाय परम या ठिकाणी दुसरं म्हणजे काहीच नाही त्याच्याशिवाय. असा किंचित आत्मैवायम यथा तथा, जसा हा आत्मा आहे, हाच आत्मा तसाच परमात्मा आहे. परमात्मा आणि आत्मा या ठिकाणी दोन्हीचं ऐक्य भगवंतांनी दाखवलं, यथा तथा. मग राजन मम प्रसादत्वं खलु धन्योस संशयम अंतःकरण शुद्धीस्ते जाता वैराग्य उत्तमम. राजन मम प्रसादात्वं, माझ्या कृपा प्रसादानं तू खरोखर निसंशय धन्य आहे. खलु धन्योश्च, धन्योश्च असंशयम, निसंशय. अंतःकरण शुद्धीस्ते, तुझी चित्तशुद्धी झाली आणि तुला उत्तम वैराग्य प्राप्त झालं. नुसतं प्राप्त झालं नाही, मयी भक्ती दृढा प्रेमणा श्रवणम चा अपि विस्तरात प्रपंचास्था अपि चित्तस्था सर्वथा विलयम गता. जे त्या माझ्याच कृपेमुळे तुझी माझ्या ठिकाणी भक्ती दृढ झाली. मयी भक्ती दृढा प्रेमणा, आणि प्रेमानं श्रवणमच्या अपि, प्रेमानं विस्तारपूर्वक श्रवणही तू केलं, तुझं श्रवणही झालं. आणि प्रपंचास्थापि चित्तस्था सर्वथा विलंगता, तुझी प्रपंच विषयक जी काही चित्तातली आस्था होती तुझ्या चित्तामधली, ती सुद्धा या दृष्टीने जणू काही लय पावली. म्हणून तत्वमेकं परब्रह्मं न द्वितीयं कदापि हि एवं समाधि रूपां तामाम आरूढो भवभूमिकां. परब्रह्म हे एकमेव तत्व आहे. तत्वमेकं परब्रह्मं न द्वितीयं कदापि हि, कधीही दुसरं काही तत्व नाहीच आहे. अशा प्रकारे एवं समाधी रूप भूमिक, एवं समाधी रूपां ताम आरूढ, अशा भूमिकेवरती भवभूमिकाम, अशा भूमिकेवर तू आरूढ हो. ताम आरूढ. त्वं
साक्षात्कार सुपायक्रमम विध्यंथ भूपते दत्तचित्तो भवाद्या अत्र तत्वनिश्चयाकारका. हे राजा, तू साक्षात्कार होण्याचा उपक्रम जाण. असा उपक्रम ज्याच्यामुळे साक्षात्कार होतो. विद्यथ भूपते राजा, आणि दत्तचित्तो भवाद्या अत्र तत्वनिश्चयकारक, आणि निश्चय करणारा असा मी तुला जो उपदेश करतो आहे त्याच्यामध्ये दत्तचित्त हो, ते एकाग्र हो, त्याच्यामध्ये संपूर्ण चित्त तुझं लाव. आणि मग भगवान दत्तात्रेय काय सांगतात, सर्व साधन संपन्न पुरुषो जात निश्चया श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम तम सद्गुरु शरणम व्रजेत. नित्यानित्य वस्तू विवेकादी सर्व साधन संपन्न, म्हणजेच याचा अर्थ नित्यानित्य वस्तू विवेक जे म्हणतात त्या आणि परोक्ष अपरोक्ष अशी सगळी जी काही साधनं अशा साधनांनी जो संपन्न आहे पुरुषो, आणि जात निश्चया असा दृढ निश्चय झालेला पुरुषानं श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम तम, अशा पुरुषानं परोक्ष ज्ञान असलेल्या ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जावं. म्हणजे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम तम सद्गुरु शरणम व्रजेत, अशा सद्गुरूला तू शरण जा, म्हणजे शरण जावं, असं त्याला वेदांत श्रवणाचा दृष्टीने उपदेश करता भगवान दत्तात्रेय. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सर्व साधन संपन्ना पुरुषो जात निश्चया. या ठिकाणी शंकराचार्यांनी असं म्हटलंय की सद्गुरूला शरण जायच्या आधी आपली बुद्धी कशी पाहिजे, आपली तयारी कशी पाहिजे. तर या ठिकाणी महाराज सांगतात की भगवान दत्तात्रेय म्हणतात की सर्व साधन संपन्न, म्हणजे नित्य काय अनित्य काय, नित्यानित्य वस्तू विवेक, याला आचार्यांनी मानसिक तयारी म्हटली आहे. सद्गुरूला शरण जाण्याच्या पूर्वी किंवा वेदांत श्रवण करण्याच्या पूर्वी त्याला म्हटलंय नित्यानित्य वस्तू विवेक. विवेक म्हणजे सार सर्वस्व निवड करणारी, चांगलं काय वाईट काय आहे अशी निवड करणारी विवेक बुद्धी. आणि ते ज्ञान आपल्याला योग्य ते काय आहे, आपल्याला उपकारक काय आहे, आपल्याला उपचारक काय आहे, ते ज्ञान मिथ्या ज्ञान कोणतं आहे जे आपल्याला कामाचं नाही असं जे आहे ती निवड करणारी हे जे ज्ञान आहे त्याला म्हटलंय नित्य वस्तू विवेक. आणि अपरोक्ष अशी जी सर्व साधनांनी संपन्न, म्हणजे योग साधना वगैरे जी असती अशी जी काही साधनं असतील ज्याच्यामुळे मन दृढचित्त होतं, एकाग्र होतं, निश्चय आपला दृढ होतो, असं जे आहे असा जेव्हा एखाद्या व्यक्तीची तयारी होते मग त्यांनी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, तर श्रोत्रियम म्हणजे श्रौताचं ज्याला ज्ञान आहे. श्रौत कशाला म्हणतात तर श्रौत म्हणजे वैदिक वाङ्मय किंवा वेदशास्त्र. कारण आपण असं बघितलं की यज्ञाचे अनेक प्रकार आहेत, पण श्रुतीने सांगितले जे यज्ञ आहे त्यांना श्रौत याग असं म्हटलं. म्हणजे मूळ जे वेदात सांगितलं आहे ते जे ज्ञान आहे जे श्रुतीने सांगितलं आहे ते आहे, ते काय आहे त्याला श्रौत ज्ञान म्हटलेलं आहे. मग असा एखादा गुरु ज्याला श्रुतींचंही ज्ञान आहे, वेदांचंही विशिष्ट ज्ञान आहे, वैदिक कर्मकांडाचंही ज्ञान आहे व्यावहारिक दृष्टीने म्हटलं तर त्याला म्हटलं श्रोत्रिय. असा जो आहे ज्याला श्रुती, आता आपण नुसती श्रुती न म्हणतात श्रुती स्मृती पुराणोक्त, म्हणजे आपल्याला श्रुती म्हणजे श्रौत
आणि स्मार्त म्हणजे स्मृती, अशा दोन पद्धतीचा फरक लक्षात येईल. मग ज्याला मूळ वेदांताचा जो भाग आहे त्याचं ज्याला ज्ञान आहे, उपनिषद वगैरे संहिता, तो असा श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ, म्हणजे ज्याला खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान आहे, म्हणजे ते जे मूळ तत्व आहे त्याचंही आत्मज्ञान झालेलं आहे, असा परोक्ष ज्ञान ते आहे. असा जो आहे, असा जो कोणी सद्गुरू असेल त्याला माणसाने शरण जावं. म्हणजे सद्गुरू कसा असावा हे जणू काही त्यांनी या ठिकाणी सहजपणे सूचित केलं, की सद्गुरू कसा असावा, तर तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पाहिजे, कसा असावा. त्याला वेदांताचं वैदिक कर्मकांड वगैरे श्रुती पुराण तो याचंही ज्ञान पाहिजे. आणि ब्रह्माद्यादी म्हणजे हे जे काही योग आपण तत्वज्ञान म्हणतो, त्या वेदांत तत्वज्ञान जे आहे त्याचंही त्याला ज्ञान पाहिजे. असा त्याचा अभ्यास असेल आणि तो मग जो योगारूढ झाला असेल, तो खऱ्या अर्थाने सद्गुरू असा त्याचा आपण या ठिकाणी अर्थ घ्यायचा. आणि मग असा जो सद्गुरू असेल, तो काय करतो, तर तो तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने खरं आत्मज्ञान सांगतो. पण त्याच्याकडून जेव्हा आपण ज्ञान ग्रहण करतो, तर त्याच्याबद्दल सुद्धा आता ते तत्वज्ञान आहे ते सुद्धा महाराज आता या ठिकाणी आपल्या समोर मांडतात. ते असं म्हणतात की तत्वमस्यादी वाक्यार्थम उपदिष्टम तू षडविधैः लिंगेर्धिया समालोच्यम उदा समवधारयेत. म्हणजे 6 प्रकारांनी उपदेशलेला तत्वमस्यादी वाक्यार्थ हा समालोच्य बुध, वाक्यार्थ सूक्ष्म बुद्धीने जाणून मग समवधारयेत, तो मग धारण करावा अर्थ. म्हणजे कसा, तर षडलिंगार्थ तात्पर्य जे त्यांनी म्हटलं, तर षडलिंग म्हणजे काय, ही एक प्रकारचं जे मूळ कुठलं जे सूत्र असेल त्याची एक प्रकारची परीक्षा आहे. त्याला षडलिंग तात्पर्य असं म्हटलं गेलं आहे. उपक्रम, उपसंहार म्हणजे आद्यंत, सुरुवातीला काय आहे, शेवटी काय आहे, विशेष काय आहे, अर्थवाद काय आहे, अशा प्रकारचे एक एक लिंग असतात. त्याला 6 प्रकारांनी एखादा ग्रंथ जेव्हा आपण बघतो त्याला 6 प्रकारांनी त्याची परीक्षा करण्यात येते. तर या ठिकाणी महाराज असं म्हणतात की तो जो त्यांचा उपदेश आहे तत्वमसी, जे वेदांत वाक्य शिवाय तो षडलिंग तात्पर्यार्थ पद्धतीने आपण पाहिला पाहिजे. श्रवणम तिदमेवोक्तम तत्सना सेन ते ब्रुवे यतस्त्वं शिष्यता प्राप्तो मत्सेवा हत किल्बिषाः. तर हे मी जे तुला कथन केलं आहे ते आता मी संक्षेपाने सांगतो. असं म्हणतात, श्रवणम तिद इदम वोक्तम, मी जे तुला सांगितलं तत्सनेन ते ब्रुवे यतस्त्वं शिष्यता प्राप्तो, कारण तू माझा शिष्य आता झाला आहे आणि माझ्या सेवेनं, कारण तू माझी सेवा केली आहे, मत सेवा हत किल्बिषाः, म्हणजे त्या सेवेने तो निष्पाप झाला आहे. म्हणून आता तुला मी या षडलिंगार्थ तात्पर्य पद्धतीने तुला आता मी ते वेदांत तत्वज्ञान सांगतो. असे या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांना जे सांगायचं ते महाराज अशा पद्धतीने अपरोक्ष पद्धतीने आपल्याला सूचित करतात. आणि मग ते असं म्हणतात, तत्पदेन परम ब्रह्मम त्वं पदेन च पुरुषम अनुद्यैक्यम त्वयोर्भूप बोध्यतेसी पदेन सत. जे आता या ठिकाणी महाराजांनी सांगायला सुरुवात केली. काय सांगतात महाराज, वेदांत वाक्य हे महाराज सांगतात आहे. कुठलं वेदांत वाक्य आहे,
तत्पदेन परम ब्रह्म परब्रह्म त्वं पदेन च पुरुषम अनुद्येकम ततोर्भूप बोध्यतेसी अशी पदेन सत. म्हणजे या ठिकाणी तत्पदानी परब्रह्म, त्वं पदानं पुरुष, आणि त्या दोघांचं अनुद्यैक, या दोघांचं ऐक्य असं प्रतिपादन करून राजा तयो भूपः अशी पदाने ते मूळ जे सत आहे ते जाणलं जातं. म्हणजे काय आहे तर वेदांतामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये जी विशिष्ट महावाक्य आहेत त्याचं एक महावाक्य आहे तत्त्वमसि. तत्त्वमसि हे महावाक्य आहे. यात काय आहे तत्त्वम असि असे त्याचा साधारण संधी होते किंवा भेद होतो. असं जर केलं तर या ठिकाणी महाराजांनी या श्लोकात असं म्हटलंय की या ठिकाणी जो तत्पद आहे ते काय आहे तर ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे. त्वम म्हणजे काय, त्वम म्हणजे तर दोन्ही अर्थ होतो. त्वम म्हणजे तू असाही अर्थ होतो, पण त्वम म्हणजे पुरुष, जो कोणी आहे तो पुरुष, त्याच्यापेक्षा जो प्रत्यक्ष चालता बोलता आहे तो. आणि अशी म्हणजे या दोघांचं ऐक्य असे या ठिकाणी ते असं म्हणतात. तर त्याला अशी हे या हा जो ज्ञान आहे याला सत असं त्यांनी म्हटलंय. विरुद्धस्य त्वमर्थस्य तदर्थत्वं कथं भवेत् इति चेत् शृणु राजेंद्रं तयोर ऐक्ये निर्दशनम. आता विरुद्ध असलेल्या त्वम अर्थाला तदर्थता कशी येईल. म्हणजे तत् आणि त्वम, ते आणि त्वम म्हणजे तू, अशी गणिके दोन विरुद्ध आहे, हे विरोधार्थी आहे. एक कसं होती तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, असा जर आपण अर्थ घेतला तर मग हे दोन्ही काही तदर्थता, मग हे दोन्ही ऐक्य आहे अशी तथा कशी येईल. अशी महाराज म्हणतात की जेव्हा एखाद्याला अशी जेव्हा शंका येते की ते आणि तू हे एक कसं आहे, विरुद्ध आहे ते, अशी जेव्हा शंका आली इति चे शृणु राजेंद्रम तयोरैक्य निर्देशनम. आता मी तुला या दोन्हीचं ऐक्य कसं आहे ते तुला सांगतो. तर या ठिकाणी विरुद्धार्थ आणखीन वेगळ्या अर्थाने महाराजांनी स्वतः त्यांच्या भाष्यात असं म्हटलंय की त्वम आणि तू म्हणजे तू हा काय आहे, मानव म्हटल्यानंतर तो काम कर्म वगैरे याने जणी दोषयुक्त आहे. तर तत् हे जे आहे तत् म्हणजे ईश्वर तत्व आहे, त्याचा अखंड एक रस आहे. म्हणून त्या त्वत अर्थाला तत् अर्थता म्हणजे तत् आणि त्वम हे एक होणे शक्य नाही अशी काही लोकांना शंका येऊ शकते, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं. म्हणून मग ते त्याचं उत्तर सांगतात की देवदत्ता हा क्वचित दृष्टो युवा देशांतरे सच पुनर्दृष्टो जरां प्राप्त सोय मित्यवधार्यते. म्हणजे कुठेतरी देशांतरात एक तरुण देवदत्त कोणतरी पाहिला. देवदत्ता क्वचित दृष्टो युवा देशांतरे स च कोणतरी पाहिलं, असा युवा म्हणजे चांगला तरुण असा पाहिला. पुन्हा तो देवदत्त पुनर्युष्टो जराम प्राप्त. पुन्हा जरी त्या देवदत्ताला पाहिलं आपण, आता त्याला वृद्धत्व आलेलं असं म्हातारा झाला तरी देवदत्त तोच आहे हे जसं जाणलं जातं. पुनर्दृष्टो जराम प्राप्त सोय अमित्यवर्धायते. धायते ते धरलंच जातं की हा तोच आहे, आता हा फक्त म्हातारा झालेला आहे. पूर्वदेशमवस्यांच
तक्तेदं तस्य वार्धकं देशं च अपि यथैकेन पिंडे नैक्यं प्रतीयते त्यक्त्वा द्वंशो तथा त्रापि वाक्यम ऐक्यम ही लक्ष्यते त्वं पदस्यंच वाच्यार्थ संसार इति सुनिश्चिताः. म्हणजे पूर्वीचा देश आणि पूर्वीची अवस्था टाकून त्याचं म्हातारपण, पूर्व देशमावस्थां च त्यक्त देशम तस्य वार्धकम, त्याचं म्हातारपण. यांनी देश आधी ज्याप्रमाणे एकाच शरीराने ऐक्य जाणलं जातं, देशमच्या अपि यथैकेन पिंडे ऐक्य प्रतीयते. तो देश कुठला असो, हे असो, ते जरी म्हटलं, म्हातारपण म्हटलं तरी तो एकच आहे, हे जसं जाणलं जातं त्याचप्रमाणे त्यक्त्वा द्वंशो तथा अपि वाक्यम ऐक्यम ही लक्ष्यते. त्याचप्रमाणे तत् आणि त्वम यामधील अंशाचा त्याग जर केला तर इथेही वाक्यातील ऐक्य लक्षात येते. आणि मग त्वम पदाचा वाक्यार्थ, त्वम पदस्य वाक्यार्थम संसारी संसारा इति सुनिश्चिताः. त्वम पदाचा अर्थ जो आहे तो संसारी जीव असा आहे, असे या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो आपण. मग कर्ता भोक्ता सुखी दुःखी मायेव न तत्वता देहेंद्रिय मद प्राण अहंकारेभ्यो विलक्षणाः. या ठिकाणी कर्ता जो कर्म करतो तो भोक्ता सुखी दुःखी असतो, आणि हा संसारी जीव जो आहे हा मायेनीच आहे. पण हा तत्वता नाहीये. देह इंद्रिय मन प्राण अहंकार म्हणून तो जो कोणी आहे करता तो वेगळा आहे. हा जो देहधारी जो भोक्ता आहे, हा भोक्ता याला सुख दुःख असतात, आणि हा देह इंद्रिय मन प्राण आणि अहंकार याच्यामध्ये हा वावरत असतो यांनी. पण याच्यापेक्षा जो मूळ करता आहे तो वेगळा आहे, आणि तो विलक्षण तो विलक्षण आहे. वस्तुता सच्चिदानंद स्वरूपो गुणगोचराः एकाशस्तत्र चिद्रूपम अन्य संसारितास्य च. वास्तविक सच्चिदानंद स्वरूप हा जो अंश आहे, एकांश आहे, तो काय आहे, तो चिद्रूप आहे. वस्तुतः सच्चिदानंद स्वरूपो गुणगोचराः, तो एकांश जो मूळ आहे तो तर चिद्रूपच आहे. चितशक्ती यांनीच युक्त आहे, चिदा सच्चिदानंद स्वरूप आहे. पण तो भोक्ता म्हणून आहे दुसरा दिसणारा, तो काय आहे, गुणगोचर. तो कसा आहे, एकांश तत्व चिद्रूप अन्य संसारितास्य. दुसरा जो आहे देहधारी हा मात्र काय, हा संसारी आहे. संसारिता अस्य. अशा प्रकारे एवं त्वम आर्य एवं त्वमर्य निश्चित्य तदर्थम अपि निश्चिनु अतदिव्यावृत्त्या विधीनां साक्षाच्च श्रुतियुक्तताः. अशा प्रकारे त्वमचा अर्थ निश्चित करून तत्चाही अर्थ ते ब्रह्म नाही या व्याकृतीने निषेधाने एवं त्वमर्थ निश्चित तदर्थ अपि निश्चिनू आणि अतद्व्यावृत्त्या विधिना सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्मम या विधीने साक्षात श्रुतीला अनुकूल अशी जी पद्धत आहे त्या पद्धतीने तू निश्चित कर. हे महाराज जेव्हा सांगतात तेव्हा हा कुणालाही वेदांताचा ही जी पद्धत आहे षडलिंगार्थ तात्पर्य पद्धत, त्यातला अत्यंत कठीण असा हा भाग आहे. पण
यात त्यांना एकूण सर्वसामान्याला जर समजायचं असेल तर त्यांनी आता भावार्थ काय घ्यायचा आहे, तर तत्पदस्य वाच्यार्थ सर्वज्ञ परमेश्वरा हा. तत् या ठिकाणी जो वाच्यार्थ म्हटला गेला आहे, बोलताना वाच्यार्थ म्हणजे बोलताना, तो सर्वज्ञ परमेश्वर आहे. तत्से कोंशो एकांशोपी चिद्रूपम सर्वज्ञादिचापराहा. त्याचा एकांश सुद्धा हा चिद्रूप आणि सर्वज्ञ आहे. जे आतापर्यंत आपण त्वम असं म्हटलंय, तर हा त्वम काय आहे, हा खरं म्हणजे तो जो सर्वज्ञ आहे त्याचा एकात्मा आहे, एकांश आहे. आणि हा त्याचा अंश असल्यामुळे हा सुद्धा चिद्रूपच आहे. म्हणून त्यक्त्वा विरुद्ध वाच्यांश द्वयं जीवेशयोरिहा लक्षो चिदंशो निर्बाधम पदयोरु भयोर अपि. त्यामुळे जीव आणि ईश त्यक्त्वा यांच्या विरुद्ध वाच्यांशाचा त्याग करून विरुद्ध वाच्यांश द्वयम या दोघांमध्ये विरुद्धता आहे, विरोध आहे, याचा त्याग करून त्यक्त्वा त्याग करून तत् आणि त्वम या दोन्ही पदांचं लक्ष असलेल्या लक्षो चिदंशो निर्बाध पदयोरो भयो अरपी, म्हणजे या पदांचं दोनचं लक्ष जे आहे ते चिद अंशाचं ऐक्य असं निराबाध होत. आणि अविरुद्धम तयोरैक्यम लक्षणा लक्षितम द्वयो वाक्यार्थोयम सुनिष्पन्नस्त्वं ब्रह्मं परम हि तत्. त्या तत्त्वम या दोहोच्या लक्षणेने अविरुद्धम लक्षित केलेलं ऐक्य, जे हे काय अविरुद्ध आहे, त्यात विरोध नाही. त्यामुळे काय सिद्ध होतं, तर वाक्यार्थोयम सुनिष्पन्न, याचं उत्तम असं काय निष्पन्न निघालं, तेव्हा वाक्य स्पष्ट झाले की त्वम ब्रह्म परमम हि तत्, तूच ते परब्रह्म आहे. हे आपल्याला महाराजांना सिद्ध केलं त्यांनी यांच्या त्या पद्धतीने. आता हा जो पूर्वीच्या वेदांत पद्धतीने एखादी सूत्र असेल, ब्रह्मवाक्य ज्याला आपण म्हणतो, महावाक्य तत्त्वमसी, याच्यात ते जे आहे तो तूच आहे हे सांगणं आणि वेदांतिक पद्धतीने सिद्ध करणं, याचं आपण या पद्धतीने महाराजांच्या या उपदेशातून प्रबोधनातून बघितलं. आणि हे ज्ञान जे आहे, जे थोडक्यात तत्त्वमसी या वेदांत वाक्याचा, महावाक्याचा उपदेश जेव्हा भगवान दत्तात्रेयांनी अर्जुनाला केला, तेव्हा तत्त्वमसी हे जे महावाक्य आहे त्याचा अर्थ काय, हा विशिष्ट पद्धतीने महाराजांनी वेदांत पद्धतीने, पारंपरिक जी पद्धत होती आचार्य पद्धत, त्या पद्धतीने महाराज यांनी या ठिकाणी सिद्ध केलं. आणि मग ते असं म्हणतात की याचा सरळ अर्थ आहे की तत्त्वमसी म्हणजे ते परब्रह्म जे ते तूच आहे. आणि तदेव त्वं परब्रह्म नास्ति भेद कथंचन अखंडेक रस सत्वेन वाक्यार्थो अत्र सताम मताः. म्हणजे तदेव त्वं परब्रह्म, ते परब्रह्म तूच आहेस. नास्ति भेद कथंचन, यामध्ये कुठलाही भेद नाही. आणि अखंड एकरसेक सत्वेन, आणि अखंड एकरस सत्वाने युक्त असलेला वाक्यार्थ, हा जो वाक्यार्थ हा ज्ञानांना, ज्ञानी लोकांना मान्य आहे. अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेयांनी अर्जुनाला जो उपदेश केला, तो स्वामी महाराजांनी या ठिकाणी एक
अतिशय आगळ्या अशा पद्धतीने वेदांत चर्चा अशा पद्धतीने आपल्यासमोर प्रगट केला, प्रबोधन केलं. आणि त्यांनी असं म्हटलं की हे जे तत्त्वमसी म्हणजे ते जे परब्रह्माचं स्वरूप किंवा जो परब्रह्म ते तूच आहे, हे जे आता मी सांगितलं आहे, हे ज्ञानी लोकांना सुद्धा मान्य आहे, यात संशय नाही, असं या पद्धतीने स्वामी महाराजांनी सांगितलं. म्हणून तदेव त्वं परब्रह्म नास्ति भेद कदंचन वाक्यार्थो अत्र सतामता. हा वाक्यार्थ ज्ञानी लोकांना मान्य आहे. तेव्हा जणू काही स्वामी महाराजांनी या ठिकाणी हळूहळू वेदांत पद्धतीने हा जो उपदेश भगवान दत्तात्रय अर्जुना करतात आहे त्याचा आता आपल्याला प्रबोधन करायला सुरुवात केली आहे. आजच्याही आपल्या चिंतनामध्ये आपण प्रामुख्याने असे बघितलं की स्वामी महाराजांनी जेव्हा षडलिंगार्थ तात्पर्य पद्धतीने जे उपक्रम उपसंहार त्याच्यामध्ये अर्थवाद असतो, काही ठिकाणी विशेष ते काय सांगितले आहे हे त्यात असतं. त्यात एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली आणि मध्ये जसे आधी मध्यांत मध्ये पुन्हा त्याला पुन्हा पुन्हा काही सांगितलंय, अशी एक जी पद्धत आहे षडलिंगार्थ, त्या पद्धतीने हळूहळू महाराज आपल्याला सांगतात. आणि याच्यामधलं मूळ प्रयोजन काय आहे, कारण प्रयोजन हा या षडलिंगार्थ तात्पर्याचा महत्वाचा भाग आहे. हे प्रयोजन मुख्य काय आहे या चिंतनाचं किंवा प्रबोधनाचं, तर हे जे महावाक्य आहे तत्त्वमसी, या वाक्यामध्ये जे अर्थ आहे ज्ञानी लोकांमध्ये, विद्वान लोकांमध्ये, वेदांती लोकांमध्ये, त्याच्यामध्ये एक वाक्यता नाही. हा यातला महत्वाचा भाग आहे. का नाही आहे, तर त्याचा अर्थ कसा निघू शकतो. काही लोकांचं म्हणणं असेल की तत्त्वम असी म्हणजे तो आणि तू आहे. आहे ठीक आहे, पण तोही आहे आणि तूही आहे, म्हणजे काय आहे, द्वैत आहे. तो तुझ्यापेक्षा वेगळा आहे, म्हणून तो त्वम आणि अशी अशा तीन शब्दामध्ये मुख्य म्हणजे त्वम अशी, तू आणि आहे, याच्यापेक्षा त्वम तत् म्हणजे ते काहीतरी वेगळं आहे. काही लोकांनी अशी याला माया म्हटलं, म्हणजे पुरुष आणि माया, आणि यापेक्षा जो मूळ आहे ब्रह्म ते वेगळं आहे. म्हणजे मग याच्यामध्ये या अर्थाने लोक काय म्हणतात की याच्यामध्ये तत् आणि त्वम या दोन मध्ये भेद आहे, म्हणजे काय आहे, द्वैत आहे, दोन वेगवेगळे आहे. कारण त्वम अशी तत् अशी असे दोन अर्थ त्यांनी निघून काही लोक काढतात. महाराज हे प्रखर अद्वैती आहे, म्हणून ते असं म्हणतात की असा भेद नाहीच आहे. तत् आणि त्वम हे दिसायला जरी विरुद्धार्थी असले तरी प्रत्यक्षात ते एकच आहे. किंबहुना ते जे मूळ सच्चिता आनंद असं जे स्वरूप आहे त्याचा चिदांश, त्याची शक्तीचा अंश म्हणजे त्वम आहे. त्यामुळे तो त्याचा अंश मूळ याच्यामध्ये भेद कसा असणार आहे. फक्त हा एकच आहे की हा असा दृष्टिगोचर आहे, तो अदृश्य आहे. आणि हा महाराजांना सांगण्याचा एक जो भाग आहे तेव्हा ते असं म्हणतात की वेगवेगळ्या पद्धतीने पटवून कसं द्यावं. आणि त्यांनी आताची त्या देवदत्त नावाचा एका या निमित्ताने उदाहरण सांगितलं की हा देवदत्त जसा तरुण आहे, देशांतरी लोकांनी पाहिला तेव्हा लोकांनी ओळखलं की अरे हा देवदत्त आहे, पण हा तरुण आहे. काही कालांतरी तो वृद्ध आहे, म्हातारा झालाय, पण लोक ओळखतात हा देवदत्तच आहे. त्याचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरी. तसं महाराज असं म्हणतात की तो आणि हा यांचे स्वरूप जरी भासमान होतात, बदललेले आहे. हा सध्या काय आहे, त्वम जीव या अवस्थेत आहे. हा जेव्हा परब्रह्म अवस्थेत जाईल तेव्हा तोच आहे, पण हाही तोच आहे, तोही तोच आहे. अशा वेगळ्या पद्धतीने महाराजांनी हा विरोधाभास जो आहे तो आपल्याला दाखवून दिला.
या पद्धतीने महाराज हळूहळू भगवान दत्तात्रेयाला हा वेदांत कसा समजवतात ते आता आपण अवलोकन करतो आहोत. पुढच्या पुरुषात आता भगवान दत्तात्रेय कार्तिवीर्यार्जुन आणि स्वामी महाराज या निमित्ताने काय या वेदांत पद्धतीने षडलिंगार्थ तात्पर्य पद्धतीने काय वेदांत आपल्याला सांगतात आपण बघणार आहोत. तोपर्यंत इत्यावलंब अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.